केस होती फलटणच्या राजे निंबाळकर घराण्याशी संबंधित आणि ते सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर। आता नाईक निंबाळकर घराण्याकडे होतीच भरपूर जमीन। त्यांनी एकेवेळी असा विचार केला की फलटणच्या जवळच्या काही गावांमध्ये काळी शार अतिशय सुपीक अशी जमीन। मी फलटणच्या माझ्या कार्यालयात कामाला बसलो होतो तर माझा शिपाई पळत पळत धापा टाकत आला की रामराजे आलेत। पुढे वर्ष 1989 हे होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष। काही जणांनी एक प्रकारच्या असमंजसपणाने प्रत्यक्ष हँडबिलं तयार केली भारतीय जनता पक्ष आणि त्याही वेळची निशाणी कमळ। त्याच्यावरनं राज्यामध्ये प्रचंड मोठा वादंग माजला। पार हा विषय राज्याचं सरकार आणि राज्याच्या विधानसभेपर्यंत गेला की एक सरकारी अधिकारी एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर कसा काय जाऊ शकतो। गावोगावच्या तालुक्यांमधल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्याकडून चिठ्ठ्या चपाट्या येणं चालू झालं की अमुक गावाचे पोलीस पाटील म्हणून कोणाला अमुक। तर एक मोठे अतिशय पॉवरफुल नेता होते, त्यांनी त्यांच्या पब्लिक भाषणांच्या मध्ये आरोप करणं चालू केलं की प्रांताधिकाऱ्यांनी पोलीस पाटलाच्या नेमणुकीमध्ये पैसे खाल्ले। मी त्यांना जाणीव करून दिली की मी अब्रू नुकसानीचा दावा लावणार। मी म्हणालो ते तुमचं राजकारण तुम्ही करा, पण त्याच्यात फरफटत मला आणू नका त्याच्यामध्ये। सुभाषराव शिंदे मला म्हणाले की साहेब आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या तालमीत तयार झालेली माणसं होती की सरकारी अधिकाऱ्यांनी थोडं हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि राजकीय पुढाऱ्यांनी थोडं नाही म्हणायला शिकलं पाहिजे। रोजचं काम करतानाच सतत शिकायचं अशी मनात कायम भूमिका ठेवल्यामुळे फलटणलाही सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना रोजचा दिवस एकीकडे काम आणि तरी सतत त्या कामातून शिकत जायचं असं नित्य नवा दिस जागृतीचा असा घडत गेला आणि क्रमाक्रमाने एकूण प्रशासन, त्याची रचना, त्याची कामाची पद्धत, कुठे बोट ठेवलं तर त्याचे प्रशासनामध्ये गुणित श्रेणीने कसे परिणाम होतात आणि एखादं काम करवून घ्यायचं असेल तर त्याच्या मागची प्रक्रिया काय आणि त्यानुसार समाजाला, लोकांना, कोणालाही शब्द द्यायचा असेल की हे काम अमुक अमुक काळात करतो तर जे भान पाहिजे की याचा अर्थ काय होतो, तर हे सगळी समज येत गेली। हे शिकणं पुढे प्रशासनाची तर 10 वर्ष चालू राहिलंच, पण हा सतत शिकण्यातला नवा आनंद आयुष्यभर आजही मी सतत घेत असतो, माझ्या परीने तो ऐकणाऱ्यांना सांगत असतो शिकण्यातला आनंद। पण त्यातून एक आत्मविश्वास आला, प्रशासनावर पकड आल्याचा। फलटण जिल्हा सातारा महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेनुसार 6 महसूल विभाग आहेत, त्यातल्या पुणे महसूल विभागात येतो। त्यामुळे अनेक वेळा असे विषय यायचे की जिथे सरकारी कामासाठी, बैठकीसाठी पुण्यामध्ये यावं लागायचं। काही वेळा त्या सरकारी बैठका विभागीय आयुक्तांच्या बरोबर असायच्या। ते सुदैवाने मला सर्वार्थाने लाभलेले विभागीय आयुक्त होते बोंगीरवार सर। साताऱ्याचे कलेक्टरही मला लाभलेले कुलकर्णी सर, S.L. कुलकर्णी, अतिशय शालीन आणि सुसंस्कृत व्यक्ती। मला त्यांच्याहीकडनं खूप शिकायला मिळालं। काम करताना असे आले प्रसंग
की थोडं मलाही सांभाळून घ्यावं लागलं होतं. असं काही मी काही फार चूक केली होती किंवा असं नाही, पण एस.एल. कुलकर्णी सरांनी सुद्धा फलटण प्रांताधिकारी म्हणून अविनाश धर्माधिकारी करतोय ते योग्य आहे, पण त्यातून जर काही थोडे राजकीय परिणाम आणि गरमागरमी होत असेल तर ती कुलकर्णी सरांनी सांभाळून घेतली. तसं बोंगीरवार सरांनी सुद्धा वेळोवेळी कुठेही आपण काही शिकवतोय अशी भूमिका न घेता पण खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. अशाच एका महसूल मुख्यालयात म्हणजे पुणे आणि त्याचा काउन्सिल हॉल पुण्याचा सुप्रसिद्ध, तिथे एका बैठकीसाठी आलो होतो. स्वतः विभागीय आयुक्तांबरोबरच बैठक होती, म्हणजे बोंगीरवार सरांबरोबर. तर ती कामाची बैठक संपली. बोंगीरवार सर मला म्हटले जरा थांबा. थांबलो. बाकीचे सगळे निघून गेल्यानंतर बोंगीरवार सरांनी माझ्यासमोर एका केसची कागदपत्र टाकली. मी फलटणचा प्रांताधिकारी म्हणून निकाल दिलेली एक केस आता अपिलामध्ये ती विभागीय आयुक्तांकडे आली होती. ती कायद्याची रचना होती की जो काही मी दिलेला निकाल असेल तो ज्या संबंधित पक्षाला मान्य नाही त्यांचा हक्क आहे की आता मग अपिलामध्ये विभागीय आयुक्तांच्याकडे. त्याची कागदपत्र आणि अपिलामध्ये संबंधित पक्षकारांनी केलेली मांडणी, युक्तिवाद, कायदेशीर असं सर्व बोंगीरवार सरांनी माझ्यासमोर ठेवलं. मला म्हणले की याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे. केस होती फलटणच्या राजे निंबाळकर घराण्याशी संबंधित आणि ते सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर की जे शिक्षणाने व्यवसायाने ॲडव्होकेट वकील प्रॅक्टिसिंग, पुढे कालानुक्रमानुसार ते यथावकाश राजकारणात आहेत, त्यांची केस होती. मुद्दा हा होता की जो कृषी विषयक कमाल जमीन धारणा कायदा, ॲग्रिकल्चरल लँड सीलिंग ॲक्ट जेव्हा केव्हा आला, एकूण या जमीन सुधारणा कायदे, लँड रिफॉर्म ॲक्ट्स, या मागची मूळ भूमिका कसेल त्याची जमीन, लँड टू द टिलर, की स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये जमीनदारी फोफावली आणि हे सरंजामशाही जमीनदार मोठे मोठे त्यांच्या मालकीची शेकडो नव्हे हजारो एकर जमीन स्वतः कधी कसत नाहीत, पण हाताखाली त्याला मराठी शब्द आहे कुळं, की शेतावर कुळं ठेवून त्यांच्याकडनं करून घेते. जे पीक येईल त्याच्या वाटणीचा हिस्सा ठरला असतो. साधारणपणे त्याचं संगीत 60-40 असं बोललं जातं. 60-40 म्हणजे 60% त्या जमीनदाराकडे, 60 आणि जो प्रत्यक्ष ती जमीन कसतोय त्याच्या वाट्याला 40% हिस्सा. तर स्वातंत्र्यानंतर एक कार्यक्रम जमिनीच्या पुनर्वाटपाचा होता. त्यामागची पण भूमिका अधिकाराचं, सत्तेचं केंद्रीकरण टाळणे, विकेंद्रीकरण घडवून आणणे. तर ते नुसतं राजकीय सत्तेचं नाही आहे, ही जी आर्थिक सत्तासुद्धा आणि रुजलेल्या त्या सरंजामशाहीमुळे सामान्य शेतकरी आणि त्याहून शेतमजूर मात्र नाडला जातो आणि जे स्वतः कामं मात्र करत नाही आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या कुळांवरनं खंडानी देणे म्हणतात मराठीत. तर एक प्रकारचं ते शोषण आहे, ते बदलायला संपत्तीचं समतापूर्ण वाटप हे सूत्र घेऊन शेत जमिनीचं पुनर्वाटप, त्यासाठी जमीन सुधारणा कायदे आणि त्या शेत जमिनीच्या पुनर्वाटपातलं सूत्र काय की कसेल त्याची जमीन, लँड टू द टिलर. तुम्हाला इंग्लिश शब्द आहे ॲब्सेंटी लँडलॉर्डिझम, की तू स्वतः नाही कसत आहेस, तू कुठेतरी पुणे, मुंबई, कलकत्ता, लखनौ, दिल्ली असा राहतोय सरंजामदार आणि पटना तुझ्या हाताखाली हजारो एकर जमीन आहे. तर आता यापुढे ते चालणार नाही. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा तर कायदा हा कृषीविषयक कमाल जमीन धारणा कायदा, त्याला इंग्लिशमधलं नाव आहे ॲग्रिकल्चरल लँड सीलिंग ॲक्ट. आणि त्याला जोडूनच येतो कुळ कायदा असं मराठीतलं त्याचं नाव आहे.
कायदेशीर पूर्ण मूळचं इंग्लिश नाव बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड ॲक्ट. आम्ही प्रशासन चालवताना त्याला BTAL सगळे कॅपिटल लेटर्स असा आम्ही उल्लेख करायचो. आणि मराठीतनं बोलायचं असेल तर तोही शब्द अत्यंत अचूक आहे, तो म्हणजे कुळ कायदा. तर या कृषीविषयक जमीन धारणा कायदा आणि कुळ कायदा या दोनानुसार कायद्याची एक व्यवस्था होती की ज्याच्याकडे त्याच्यात आखलेल्या प्रमाणाच्या बाहेर जास्ती जमीन आहे त्यांनी ती जमीन सरकारला अर्पण करणे. कायद्यातला इंग्लिश शब्द आहे सरेंडर. अशी एक व्यवस्था होती. ती तुमच्या इच्छेने तुम्हाला कोणती द्यायची आहे सरकारला हे ठरवायचं स्वातंत्र्य होतं. आणि त्या बदल्यात सरकारही त्यांना एक रीतसर नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन देणार. या सगळ्या कायद्यातल्या व्यवस्था होत्या. आता नाईक निंबाळकर घराण्याकडे होतीच भरपूर जमीन. त्यांनी एकेवेळी असा विचार केला की फलटणच्या जवळच्या काही गावांमध्ये काळी क्षार अतिशय सुपीक अशी जमीन की ती शेतीला अत्यंत योग्य आणि तिला पाणी पुरवठा पण होता. तर ती आपण आपल्याकडे ठेवू आणि या उलट फलटण शहरातली जी आपल्याकडे आहे ती शेवटी शहरातली तिथे काही शेती वगैरे होणार नाही आहे असा विचार करून या दोन कायद्यांनुसार जी सरकारला अर्पण करायची सरेंडर ती केली होती फलटण शहरातली. आणि गावातली काळी क्षार आपली आई म्हणतो आपण ती ठेवली होती कायद्यानुसार स्वतःकडे. तसं कामकाज होऊन ते काम फलटणच्या प्रांताधिकाऱ्यासमोर व्हावं लागतं. ते होऊन आधीच्या एकाने निकाल दिला होता अंतिमता आणि ती कार्यवाही कायदेशीर पूर्ण झाली होती. थोडं पुढे काळाच्या ओघात असं चित्र तयार झालं आणि मग ते एकूण नाईक निंबाळकर मंडळींना लक्षात आलं की अरे इच्छा फलटण शहराचाही वेगाने विकास होतोय, तोही मुख्यतः औद्योगिक विकास होतोय. त्यामुळे फलटणच्या जमिनीला ती शेतजमीन नसली तरी आता ही औद्योगिक विकासाची जमीन म्हणून भाव खूप मोठा येतोय. ती वस्तुस्थिती असते. अशा प्रदेशांमध्ये जमिनींचे भाव मूळच्या 10 पट 100 पट सुद्धा वाढतात. म्हणून मग कुठेतरी नाईक निंबाळकर मंडळींना वाटलं की अरे च्या हे आपण उलटं करू, फलटणची ठेवू आणि गावांमधली जी होती ती सरकारला आपण अर्पण करू. म्हणून त्यांनी त्याला म्हणतात कायद्याची चक्र पुन्हा चालू केली, सेटिंग द व्हील ऑफ लॉ इन मोशन. आणि माझ्या आधीच्या अधिकाऱ्यांमधल्या एकाने एकूण ते काम जवळजवळ पूर्ण करत एकूण मिळून जवळजवळ इथपर्यंत आणलं होतं की हा बदल करायला परवानगी देऊन तसा आदेश संमत करावा. पण ते काम पुढे चालू राहिलं. ते माझ्यासमोर आलं आणि सगळ्या अभ्यासाअंती माझा निष्कर्ष होता आणि मी त्यानुसार निकाल दिला होता की ह्या दोन कायद्यांखालची कार्यवाही पूर्वी पूर्ण झाली आहे. तिच्यानुसारचे पूर्ण कायदे नुकसान भरपाई आणि कायदेशीर सर्व जे व्हायला पाहिजेत कागदोपत्री त्या सर्व झाल्या आहेत. तर आता नाही म्हणता येणार की नाही हे उलटून आम्हाला पुन्हा आमची फलटणची मूळची आमच्याकडे राहू द्या आणि जवळच्या गावांच्या मधली सरकारला घ्या, असं करता येणार नाही असा मी माझ्या आकलनानुसारचा निकाल दिला होता. आणि अर्थातच त्यावर अधिकार असल्यामुळे की ज्या अधिकाराचा मीही अर्थातच सन्मान करतो, नाईक निंबाळकर अपिलामध्ये विभागीय आयुक्तांकडे गेले होते आणि ती केस मांडत होते ॲडव्होकेट रामराजे नाईक निंबाळकर. तर पुण्यामध्ये एका मीटिंगनंतर भेट झाल्यावर माझ्यासमोर बोंगीरवार सरांनी ती सगळी कागदपत्र दिली आणि मला म्हणले तुम्हाला ह्याच्यावर काय म्हणायचं आहे. खरं म्हणजे असं विभागीय आयुक्तांनी मला विचारण्याचं काही कारण नाही बरं का. आणि ती कुठल्याही कायद्यानुसार कुठल्याही नैतिक संकेतानुसारही अशी काही गरज वगैरे असं काही नाही आहे. विभागीय आयुक्त ही वरचं कोर्ट आहेत, त्यांचं काम खालच्या म्हणजे माझ्या कोर्टाची कागदपत्र मागून घ्या
संबंधित पक्षकारांना संधी द्या आणि साकल्याने अभ्यास करून तुम्हाला द्यायचा तो निकाल द्या. पण बोंगीरवार सर मला म्हटले की तुम्हाला ह्याच्यावर काय म्हणायचं आहे. तर विभागीय आयुक्तांच्या मोठ्या खोलीमध्येच ते कामाला ज्या टेबलवर बसतात त्याच्याच समोर असं एक अंडाकृती टेबल मीटिंगसाठीचं. तर मी त्याच टेबलवर बसलो, सगळी केस सगळी कागदपत्र घेतली आणि असे एका कागदाचे 2 भाग केले. एका भागामध्ये हा ॲडव्होकेट रामराजेंनी मांडलेला एक मुद्दा, त्या कागदाच्या उजवीकडच्या दुसऱ्या भागामध्ये त्या मुद्द्याचं जे काही मला म्हणायचं आहे ते उत्तर, असं एका कागदावर 1 2 3 4 5 आणि मग कायद्याच्या आणि ती गणिती पण पद्धत आहे त्यानुसार अंतिमतः त्यामुळे निष्कर्ष. आणि मी असं कागदाच्या तळाला शेवटचं वाक्य लिहिलं होतं की असे मुद्दे लक्षात घेऊन अपील बी डिसमिस्ड. इंग्लिश होतं, कायद्याचं जे काम चालतं की हे जे अपील आहे हे फेटाळण्यात यावं, असं मी लिहून सरांकडे ती कागदपत्र आणि ही दिली. यथावकाश पुढे हे अपील फेटाळण्यात सुद्धा आलं. आणि त्याच्या काही दिवस नंतर मी फलटणच्या माझ्या कार्यालयात कामाला बसलो होतो, तर माझा शिपाई पळत पळत धापा टाकत आला की रामराजे आलेत असं. कारण तो आदर ना, तो बरोबरच आहे. मी तुम्हाला सांगतोय की माझ्याही मनात आहे की नाईक निंबाळकर घराणं म्हणजे शिवाजी महाराजांचे व्याहीबास, शतकानुशतकं असले तरी आदर असतोच तो. तर हा शिपाई पळत 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 आला की रामराजे आलेत स्वतः, काही आधी न सांगता वेळ न मागता वगैरे. तर आता एक आदरणीय व्यक्ती, त्यामुळे अर्थातच त्यांना असं काही थांबवून ठेवा वगैरे नाही. मुळात माझं तर प्रशासन चालवताना पद्धत असायची की शक्यतो सामान्य नागरिकाला असं ताटकळत नाही ठेवायचं. पहिला क्लेम कायम सामान्य नागरिकाचा. त्यामुळे रामराजे आले, मी उठून उभं राहून नमस्कार केला. आणि थोडं मनात होतं की काहीतरी बहुधा हे नाराजी, तुम्ही काय केलंय कळलंय का तुम्हाला, आणि तुम्ही आमच्या विरुद्ध निकाल दिलाय वगैरे. तर मी उभं राहून स्वागत केलं, नमस्कार केला, बसा म्हणालो. ते तसेच उभेच थांबले आणि ते म्हणले ते नाही, असं त्यांनी हात पुढे केला आणि मला म्हणले की धर्माधिकारी साहेब शेक हँड करा. रामराजे मला म्हणले की तसे आम्ही एकूण गर्भश्रीमंत आहोत, आम्हाला इकडची जमीन राहिली काय तिकडे तिकडची याने आम्हाला फार मोठा फरक पडत नाही. पण रामराजे मला म्हणले की कायद्याच्या ज्ञानाच्या बाबतीत आमच्या तोडीस तोड नीट विचार करून कायदेशीर तुम्ही मांडू शकताय, तर याचा आम्हाला आनंद आहे. म्हटले की असा अधिकारी फलटणला तर शेक हँड करा. आणि रामराजेंशी तेव्हापासून तयार झालेले ऋणानुबंध ते म्हणजे कोणीतरी केवळ आधी नाईक निंबाळकर घराण्यातले एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्ती, पुढे राजकारणात, पुढे ठीक आहे त्या वेळची जी राजकारणं असतात त्यानुसार, पुढे मुख्यमंत्र्यांचा मी सचिव होतो त्यावेळच्या शिवसेना भाजप सरकारनी कृष्णा खोरे विकास महामंडळ काढलं, त्याचं अध्यक्षपद रामराजेंकडे होतं. आणि ते मी आजपर्यंत सांगतोय. तर ते जे जुळलेले ऋणानुबंध आहेत हे अनमोल आहेत, शब्दांच्या पलीकडचे आहेत. आणि मी नव्या युवकांना तर कायम सांगतच असतो की तुम्ही शुद्ध बुद्धीने राज्यघटना, कायदे आणि मानवी नीतिमत्ता याच्या चौकटीत राहून कारभार करा. बहुसंख्य वेळा काही राजकीय पुढारी विरुद्ध प्रशासकीय अधिकारी असं भांडण होणार नाही. काही वेळा होतात, होण्याच्या शक्यता आहेत. ते आता मानवी जीवन आहे, तिथे कोणाही 2 व्यक्तींचं कधी 100% सर्व मुद्द्यांवर पटतं असं नाही. आणि शिवाय आपल्या लोकशाही घटनात्मक रचनेमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची 2 चाकं आहेत. ती 2 चाकं एकमेकाशी मेळ घेऊन चालली पाहिजे, तर विकासाचा रथ पुढे जाणार. त्यात जर भांडण राहिलं तर दुर्दैवाने जास्त परिणाम लोकांवर, विकासावर होणार आहे. सर्वसाधारणपणे याचं भान ठेवून जर प्रशासन चालवलं, आणि त्या घटनात्मक रचनेने प्रशासनाला दिलेलं काम आहे, एक म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला निपक्षपाती योग्य सल्ला देणे, मार्गदर्शन करणे, आणि दुसरं लोकांनी दिलेल्या त्या सरकारची अधिकृत कामं घटना आणि कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडणे. तर माझं आजही म्हणणं आहे
की बहुसंख्य वेळा तर सुसूत्र आणि एक टीम म्हणून नीट काम चालू राहील, भांडणं होतात. कधी त्यापायी बदल्यांच्या आल्या का वेळा आल्या, काही अधिकाऱ्यांच्या वाट्याला तर त्या दुर्दैवाने खूप जास्ती वेळ आल्या. पण मुळातलं जर काम राज्यघटना, कायदे आणि मानवी नीतिमत्ता याला सांभाळून चालू ठेवलं तर उलट असे अधिकारी आजही प्रशासनाला, राज्याला, देशाला हवे आहेत. आणि माझा रामराजेंची सुद्धा अतिशय प्रेमाचा, जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आजही आहे. माझ्या जीवनात त्याला अनमोल स्थान आहे. पुढे वर्ष 1989 हे होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. तर माझे अनेक मित्र की जे संघाचे स्वयंसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते मला त्यावर्षी म्हणाले की आम्हाला या हेडगेवार जन्मशताब्दीचा एक कार्यक्रम करायचा आहे, त्यामध्ये मुख्य वक्ते म्हणून तुम्ही याल का? आता सरकारी अधिकारी जी संस्था, संघटना घटनात्मक आहे तिच्या व्यासपीठावर जाऊ शकतो आणि सरकारी अधिकाऱ्याचे जे वर्तणूक विषयक नियम, कॉन्डक्ट रूल्स, ते पाळून तो योग्य संवाद करू शकतो, बोलू शकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशी राज्यघटनेच्या चौकटीतली अधिकृत आणि शिवाय सुप्रीम कोर्टाने सुद्धा वादाचा मुद्दा उद्भवला, त्या अंतिमता निकाल दिलेला आहे की ही संस्था, संघटना घटनात्मक आहे, तिची विचारधारा, हिंदुत्व ही घटनेच्या चौकटीतली, वैध, कॉन्स्टिट्यूशनल. या सगळ्याचा मी विचार करून माझ्या या सर्व मित्रांना मी म्हणालो की हो, येतो, मी बोलीन. जाऊन त्यातल्या काही जणांनी एक प्रकारच्या असमंजसपणाने प्रत्यक्ष हँडबिलं तयार केली भारतीय जनता पक्ष आणि त्याही वेळची निशाणी कमळ, असं करून त्यांनी की अविनाश धर्माधिकारी येणार आहेत आणि बोलणार आहेत. त्याच्यावरनं राज्यामध्ये प्रचंड मोठा वादंग माजला. फार हा विषय राज्याचं सरकार आणि राज्याच्या विधानसभेपर्यंत गेला की एक सरकारी अधिकारी एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर कसा काय जाऊ शकतो. मला बोंगीरवार सरांनी बोलवून घेतलं आणि मला म्हणाले की एकच प्रश्न मी विचारतोय, त्याचं उत्तर पाहिजे. ते म्हणाले की हा कोणीतरी करत असलेला खोडसाळपणा आहे का तुम्ही हो म्हणाला होतात? प्रश्नाची धार लक्षात घ्या, शार्प. ती एक प्रकारची उत्तम प्रशासक आहे, अधिकाऱ्याची बुद्धी आहे. बोंगीरवार सर मला म्हणाले एकच प्रश्न, हे जे BJPच्या प्लॅटफॉर्मवर आणि हँडबिल, तर हे कोणाचा खोडसाळपणा आहे का तुम्ही हो म्हणाला होतात? मीही बोंगीरवार सरांना तितक्याच एकच ओळीचं नेमकं उत्तर दिलं की सर, हेडगेवार जन्मशताब्दी ह्याला मी संघाला हो म्हणालो होतो, यांनी जाऊन पत्रकं BJPची छापलीत. तर सर असे थोडा वेळ माझ्याकडे बघत थांबले आणि म्हणाले ठीक आहे, काही काळजी करू नका. बोंगीरवार सर मला म्हणाले की तुमची फलटणला नियुक्ती झाल्यापासूनही वेळोवेळी तुमच्या संदर्भात मला काही तऱ्हातऱ्हांचं भलं बुरं सांगणारे अनेक जण भेटत होते, त्यामुळे माझं तुमच्या कामाकडे अतिशय बारकाव्यांनी लक्ष होतं. बोंगीरवार सर मला म्हणाले की मी याची दखल घेतली आहे की तुमचं काम निपक्षपाती आहे, तुम्ही कुठेही कसल्याही प्रकारची अशी काही बुवा कळत असो किंवा नकळत असो वशिलेबाजी कोणा विशिष्ट पक्षाच्या बाजूनी, कोणा विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या बाजूनी, कोणा विशिष्ट, दुर्दैवाने फार बोचरा आपला भारतातला पण नाईलाज असलेला शब्द, विशिष्ट जातीच्या. तर बोंगीरवार सर मला म्हणाले की मी बारकाव्याने पाहून माझा निष्कर्ष आहे की नाही, तुम्ही तुमचा अधिकारी म्हणून कर्तव्य नीट पार पाडतात, तुम्ही काळजी करू नका. पुढे मला महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या अधिकाऱ्यांकडनं कळलं की बोंगीरवार सरांनी महाराष्ट्राच्या सरकारला माझ्या संदर्भात एक 5 पानी पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये जे काही माझ्याबद्दल अतिशय प्रेमाने मांडायचं ते मांडलं होतं. पण तो थोडक्यात सांगायचा तर निष्कर्ष की अविनाश धर्माधिकारी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून निर्विवादपणे
स्वच्छ आणि कार्यक्षम एवढंच नाही तर निपक्षपाती आहेत आणि जे सत्य मांडायचं ते. हा अहवाल वस्तुस्थिती आहे की हा अहवाल विधानसभेपर्यंतही पोचला. वस्तुस्थिती आहे की तोही विचार करून विधानसभा आणि महाराष्ट्र सरकार यांनी पुढे माझ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. हेही आपल्या लोकशाही कार्यपद्धतीची सुद्धा एक आनंद वाटावा अशी खूण आहे. फलटण प्रांताधिकारी म्हणून आणखी एक जबाबदारी असते विविध पदांच्या नियुक्त्या करण्याची. उदाहरणार्थ गावांच्या मधले तलाठी नेमणे हा महसूल खात्याचा गाव पातळीचा सर्वात तळाचा मूळचा गावातला कर्मचारी. तसे गावांना पोलीस पाटील नेमायचे असायचे. तो एक जुना ब्रिटिश काळामध्ये कोतवाल असायचे गावाला. थोडं कायद्यात बदलून पुढे त्याची व्यवस्था पोलीस पाटील. आणि पुन्हा एक ओळीत सांगायचं तर त्याचं गावातलं काम एकूण गावातल्या सार्वजनिक जीवन कायदा सुव्यवस्थावर लक्ष ठेवून आवश्यक तिथे योग्य ते अहवाल पोलीसला किंवा मग कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्याकडे. पोलीस पाटलाच्या दृष्टीने आधी तो तहसीलदार येतो, तालुक्याचा कार्यकारी दंडाधिकारी, पण त्याच्या नेमणुकीचे अधिकार प्रांताधिकारी माझ्याकडे असतात. तर मी ते जी काही रिक्त पदं होती फलटण उपविभागात तिचं काम चालू केलं नेमायचे. तर गावोगावच्या तालुक्यांमधल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्याकडून चिठ्ठ्या चपाट्या येणं चालू झालं की अमुक गावाचे पोलीस पाटील म्हणून कोणाला अमुक. त्याची एक प्रशासकीय सरकारी पद्धत आहे नेमणुकीची, त्यानुसार अर्ज मागवायचे असतात. तर मी या ज्या कोणाच्या विविध राजकीय नेते मंडळींच्या चिठ्ठ्या चपाट्या त्या सर्व फाईलला लावून ठेवल्या, त्याची नीट नोंद ठेवली. आलेले पोलीस पाटलांचे सर्व अर्जही विचारात घेतले. पोलीस पाटील पदावर कोणाला नेमायचं ह्याचे सुद्धा निकष आहे. त्या निकषात कोण बसतात पुढे त्यांच्या मुलाखतींची पद्धत आहे. आणि अमुकाला नेमा म्हणून गावातनं विशेषतः राजकीय चिठ्ठी चपाटी कोणाची आली आहे याचा मेळ घालून मी आवश्यक तिथे मूळच्या नियमांना अधीन राहून पण जर अशी शंकेला जागा असेल की हा गावचा पोलीस पाटील या विशिष्ट राजकीय पक्ष किंवा त्याच्या सांगण्यातला आहे म्हणून नेमला जातोय, तर मी ते गाळण्याची भूमिका ठेवली की हा गावचा पोलीस पाटील म्हणून मग काम करताना तो ह्या विशिष्ट राजकीय पक्ष किंवा गटाच्या बाजूने वागाय बोलायच्या शक्यता जास्त आहेत. तर असं करून सर्व त्या निकषांवर मी नेमणुका केल्या आणि त्या जाहीर केल्या. तर एक मोठे अतिशय पॉवरफुल नेता होते. त्यांनी त्यांच्या पब्लिक भाषणांच्या मध्ये आरोप करणं चालू केलं की प्रांताधिकाऱ्यांनी पोलीस पाटलाच्या नेमणुकींमध्ये पैसे खाल्लेत, असं त्यांनी बोलणं चालू केलं. ते माझ्या कानावर आलं. मी त्यांना निरोप दिला की जरा भेटायला या. आले त्यानुसार भेटायला. आणि ऑफिसात समोर बसून मी त्यांना म्हणालो की आता आपण सरकारी ऑफिसात आहोत, तुम्ही बाहेरच्या सभांमध्ये हे बोलताय हे मला कळतंय. तुम्हाला मी एकदा विनंती करतोय की ते वाक्य इथे बसून एकदा बोला, इथे बसून माझ्या समोर बसून एकदा बोला की पोलीस पाटील नेमणुकांच्या मध्ये धर्माधिकारी साहेबांनी पैसे खाल्ले. मी त्यांना जाणीव करून दिली की मी अब्रू नुकसानीचा दावा लावणार. मी जो कारभार चालवतोय सच्चेपणाने, तुम्ही पैसे तर सोडाच, मी तर कुठे जातपात धर्मपंथही भेद न करता राज्यघटना कायद्यानुसार तुम्ही उठून मी ज्याला माझी सगळ्यात मोठी संपत्ती आणि माझं कर्तव्य मानतो चारित्र्य, तुम्ही काहीतरी तुमचं राजकारण आहे म्हणून माझ्या त्यावरच जर हल्ला करत असाल, मी काय गप्प बसून ऐकणार नाहीये. पण एकदा तुम्हाला सांगतो की माझ्या समोर इथे बसून हे वाक्य सांगा मला. तर तसे ते म्हणाले की अहो ते तुम्ही फार मनावर घेऊ नका, आम्हाला राजकारणात काही वेळा असं बोलावं लागतं. मी म्हणालो ते तुमचं राजकारण तुम्ही करा, त्याच्यात फरफटत मला आणू नका त्याच्यामध्ये. त्यांनी ते विधानही मागे घेतलं, पुढे पुन्हा सार्वजनिकरित्या केलं नाही. आणि तरी आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आता, पण तरी म्हणून काही शत्रुत्व झालं वैर झालं असं अजिबात नाही. पुढे आमचे नीट ऋणानुबंध, भेटलो तर नीट हसत खेळत
असे आमचे पुढे दीर्घकाळ राहिले. त्यांच्या घरगुती कार्यक्रमांना वेळोवेळी त्यांनी मला, अगदी जे फलटणच्या जवळचं त्यांचं गाव, त्यालासुद्धा मला IASमधनं बाहेर पडल्यानंतरसुद्धा उलट लक्षात ठेवून की आमच्या घरात हा कार्यक्रम आहे, या बरं का जरूर, असे छान ऋणानुबंध. असे फलटणचे एक दुसरे राजकीय पुढारी होते सुभाषराव शिंदे. तालुका दुग्ध सहकारी संघाचे ते अध्यक्ष होते. आणि ते वेळोवेळी कधी मला अशी चिठ्ठी किंवा एखादा फोन किंवा एखाद्या कार्यकर्त्याला पाठवत असत, काही कामांच्या संदर्भात वगैरे. त्यामध्ये काही वेळा त्यांनी मला माझ्यासमोर कोर्टात जी केस आहे तिच्याबद्दलचे निरोप पाठवले किंवा कार्यकर्त्याला पाठवलं की ही जी तुमच्या कोर्टात केस आहे त्यातला अमुक अमुक पक्षकार जरा माझा माणूस आहे, तर जरा बघाव. आता ही शैली आहे बोलण्याची, वागण्याची. त्या जरा बघावचा खरं थोडा अर्थ होतो की तो माझा कार्यकर्ता आहे तर निकाल त्याच्यासारखा करा. खरं म्हणजे निकाल कायद्याला धरून होतो. तिथे बसलेल्या मॅजिस्ट्रेटची शुद्ध बुद्धी, त्याचा कायद्याचा अभ्यास झाला, पण यांचे असे निरोप. तर तेही मी सर्वसाधारणपणे शांत ऐकायचो, पण माझ्या निर्णय प्रक्रियेवर त्याचा कुठलाही परिणाम न होऊ देता माझे निर्णय मी घ्यायचो. पण आता काही वेळा निरोप यायला लागले कोर्टाच्या केसबद्दल. तर तसा एक कार्यकर्ता जेव्हा मला कोर्टाच्या केसबद्दल म्हटला की हा पक्षकार त्यांचा सुभाषराव शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, त्याच्यासारखा निकाल करा, त्याला मी सांगितलं की तुम्ही बोलताय म्हणून मी सांगतो की जाऊन माझा निरोप त्यांना सांगा. म्हणाव तुम्ही मला फलटण शहर, तालुका, उपविभाग, लोक, तुम्ही मला त्यांची काही कामं, त्यांच्या विशेषतः विकासाचे मुद्दे, कुठे त्यांच्यावर कुठे काही अन्याय होत असेल, ही सर्व काही जरूर सांगा, पण कोर्टाच्या कामकाजात ढवळाढवळ करू नका, असा माझा निरोप त्यांना द्या. पुढच्या दिवशी मला त्यांचा फोन आला, साहेब आपल्याला भेटायचं आहे. म्हणजे स्वागत आहे. आणि मनात अंदाज की बहुधा हे आता काहीतरी येऊन रागवून मी कोण आहे माहिती आहे का वगैरे. तर मी दुसऱ्या दिवशीची वेळ त्यानुसार आले. असं त्यांचा टिपिकल पांढरा शुभ्र पायजमा कुर्ता अशा वेशात असायचे. व्यक्तिमत्व छान हा माणूस. आले भेटायला, बसले, चहा कॉफी मी मागवलं आणि मग म्हणाले की तुम्हाला मी एवढं सांगायला वेळ मागितली की जे सांगायचं ते तुम्ही मला स्पष्टपणे जरूर सांगा, त्याचा काही संकोच करू नका. सुभाषराव शिंदे मला म्हणाले की साहेब आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या तालमीत तयार झालेली माणसं होत. आम्हाला त्यांनी प्रशासनाच्या बरोबर काम कसं करायचं, खेळीमेळीनी कसं करायचं, प्रशासनाला समजून उमजून कसं करायचं हे आम्हाला शिकवलंय. तेव्हा तुम्ही निसंकोचपणे हे जरूर सांगत चलान. सुभाषराव शिंदे मला म्हणले की कोर्टाच्या कामाच्या बाबतीत मी यत्किंचितही यापुढे काही तुम्हाला निरोप किंवा असे देणार नाही. केवढा हृदयस्पर्शी आहे. मलाही पूर्ण लक्षात आहे की यशवंतराव चव्हाण साहेब या महाराष्ट्राचे नेता, देशाचेही नेता, अतिशय शालीन सुसंस्कृत व्यक्तिमत्व. मी आत्ताच्या पिढ्यांनाही सांगतो की त्यांचे आत्मचरित्र, कृष्णाकाठ सर्वजण जरूर वाचा. यशवंतराव चव्हाण साहेब प्रशासनाबद्दलही कायम म्हणत असत की आम्हाला परखड सल्ला देणे, प्रसंगी तुम्हाला जिथे वाटेल की अमुक अमुक हे चुकतंय किंवा धोरण चुकतंय ते स्पष्टपणे आम्हाला सांगणे तुमचं काम आहे. आणि त्याचवेळी यशवंतराव चव्हाण साहेब एक वाक्य फार छान बोलायचे. ते म्हणायचे की सरकारी अधिकाऱ्यांनी थोडं हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि राजकीय पुढाऱ्यांनी थोडं नाही म्हणायला शिकलं पाहिजे. फार मोठी प्रगल्भता आहे हा या वाक्यरचनेमध्ये. खरंच अनेकदा घडतं की एकूण सरकारी कामकाज आणि त्यातल्या अधिकारी वर्गाकडे काहीसा निगेटिव्ह एक कल असतो की आलेल्या वेगवेगळ्या सूचना, कार्यक्रम अमुक खोडूनच काढायचं, नाहीच, ह्याला कुठेतरी कायदा, नियम, उपनियम असे की नाही हे नाही होणार आहे. मग तो यशवंतराव चव्हाण साहेबांच्या म्हणण्याचा अर्थ आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी थोडं हो म्हणायला शिकलं पाहिजे, पण राजकीय पुढाऱ्यांनी थोडं नाही म्हणायला शिकलं पाहिजे. की राजकीय पुढाऱ्याला लोकांना सांभाळायचं असतं, मनं जिंकायची असतात. एक लोकशाहीतली वस्तुस्थिती आहे की पुढे निवडणुका होणार
आणि तुम्ही जर लोकांना दुखावलत, लोकांची कामं केली नाहीत, तुम्ही जर परखडपणाने लोकांना नाही म्हणलात, तर मग लोकही म्हणणार की ठीक आहे बेटा, पुढच्या निवडणुकीत तुझ्याकडे बघतो. आणि बरोबर लोक ते बघतात, हे सातत्याने पुन्हा पुन्हा दिसून येते. त्यामुळे राजकीय पुढारी हा सारखा लोकांना सांभाळून घेण्याच्या नादात सारखा होच म्हणत असतो. अगदी मी तुम्हाला जो पोलीस पाटलाच्या नियुक्त्यांचा किस्सा सांगितला, तर एकेका गावच्या एकेका पोलीस पाटलाच्या नियुक्तीकरता वेगवेगळ्या पुढाऱ्यांच्या तर मला चिठ्ठ्या चपाट्या होत्याच, पण तसंही नाही, गावचा एकच पुढारी मला वेगवेगळ्या पोलीस पाटलाच्या नावाने चिठ्ठ्या देत होता की ह्याची नेमणूक करा. तिथला काय मुद्दा की त्याला त्या गावच्या त्या माणसाला मेसेज एक प्रकारचा की हे बघ मी तुझ्याकरता चिठ्ठी पाठवली बरं का, आता तो प्रांताधिकारी ठरवेल. आणि मग नियुक्त्या जाहीर झाल्यानंतरही तो म्हणायला मोकळा की मी म्हणालो तो तुझ्या नावाने, त्याने ऐकलं नाही, त्याला आता मी काही करू नाही शकत आहे. तर लोक सांभाळण्याच्या नादामध्ये राजकीय पुढारी अनेकदा सगळ्यांना होच, म्हणजे सगळ्यांना होच, इंग्लिश शब्द त्याला एक पॉप्युलिस्ट, की लोकांमध्ये पॉप्युलर होण्याकरता सगळंच. ते यशवंतराव चव्हाण साहेब सांगतायत की राजकीय पुढाऱ्यांनी थोडं नाही म्हणायला शिकलं पाहिजे. पण सगळं मिळून माझ्यासमोर यशवंतराव चव्हाण स्कूलचं एक मूर्तिमंत चांगलं रूप होतं सुभाषराव शिंदेंच्या रूपाने, की अजिबात दुरावा नाही, राजकीय सत्तेचा अहंकार नाही. मला तुम्ही उलटा निरोप हा पाठवताय का, मी बघून घेतो, भाऊ मी कोण आहे माहिती आहे का नाही, उलटं म्हणतायत की तुम्ही स्पष्टपणे आम्हाला असे निरोप देत चला बरं का. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मिळून की आपण एक टीम आहोत, ती टीम महाराष्ट्र किंवा टीम भारत आहे आणि आपलं मुख्य काम विकास, असा फार मोठा धडा मी त्यातून शिकलो आणि पुढे प्रशासन आणि आयुष्यभर जगत राहिलो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.